की श्रीरामांना त्यांनी आश्वासन दिलं की माता सीतेचा शोध घेण्यास मी तुमची मदत करेन. पण वाली आणि सुग्रीव या दोन भावांचा वारंवार वाद होत होता. दोघांमध्ये एकमेकांचा जीव घेण्या इतका वाद होत होता. आणि म्हणून जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा या दोघांनी पाहिलं, सुग्रीवानी जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा या दोघांना पाहिलं, तेव्हा असंच वाटत होतं की वालीनं या दोघांना मला मारायला पाठवलंय. पण जसं सुग्रीवानी हनुमानजीला सांगितलं, म्हणे या दोघांना मला मारायला पाठवलंय का वालीनं, जा तू परीक्षा घे. तेव्हा श्रीराम आणि लक्ष्मण या वानराबद्दल जी चर्चा करतात, या हनुमानजी बद्दल जी चर्चा करतात, आणि चर्चेमधून हनुमानजी असं ऐकतात की लक्ष्मणा, हे साधारण वानर नाही, हे ब्रह्मकौपीन आहे, महात्मा आहे, दिव्य आत्मा याच्या शरीरामध्ये वास करतोय. आणि हनुमानजी साष्टांग दंडवत प्रणाम करतात आणि कायमचे श्रीरामाच्या चरणी समर्पित होतात. एकंदरीत ही कळून चुकतं की वालीनं या दोघांना सुग्रीवाला मारायला पाठवलेलं नाही, किंबहुना वालीचा आणि यांचा संबंध काहीच नाही. आणि मग जसं जसं पर्वतावर वास्तव्य होतं, तसं तसं सुग्रीव वाली यांच्यामधला वाद श्रीरामांना कळतो. त्यानंतर जामवंत नावाचं अस्वल याची सुद्धा भेट या ऋष्यमुख पर्वतावरच होते. नील, अंगद हे वानर सेनेमधले प्रमुख यांची सुद्धा भेट इथे होते. सगळेजण श्रीरामांना आश्वासन देतात की आम्ही माता सीतेचा शोध घेण्यास तुम्हाला मदत करू. पण वाली कायम यांच्या विरोधात कट कारस्थान रचत असतो. आणि म्हणून हा सगळ्यात मोठी बाधा वाली आहे. आणि म्हणून एका झाडाच्या आड लपून बसून स्वतः श्रीराम वालीला बाण मारतात आणि वालीचा वध करतात. वाली यावेळी म्हणतो, तुम्ही देव आहात म्हणून काय झालं, पुढच्या जन्मात मी तुम्हाला मारीन. आणि म्हणून द्वापार युगामध्ये याच्याच हातून भगवान श्री कृष्णाचं निजधाम गमन होतं. आता नील, अंगद, जामवंत, हनुमानजी हे सगळे विचार करतात, काय करायचं, कसं करायचं. आणि मग विचार केल्यानंतर एक दिवस लक्ष्मण या सगळ्यांना उद्देशून बोलतात की तुम्ही इथे येता, आपण सगळी चर्चाच करतो, पण करायचं केव्हा. तेव्हा सुग्रीव जेवढे काही वानर, जेवढी काही त्यांची वानर सेना होती, सुग्रीव त्या सगळ्या सेनेंचे गट करतो, म्हणजे तुकड्या पाडतो आणि त्यांना चारही दिशांमध्ये जायला सांगतो. नील, अंगद, जामवंत, हनुमानजी हे एका तुकडीमध्ये. आणि अशा प्रकारच्या तुकड्या सुग्रीव तयार करतात आणि मग सगळ्यांना सक्त ताकीद देतात की जोपर्यंत माता सीतेचा शोध लागत नाही तोपर्यंत तुम्ही कोणीच परतून यायचं नाही म्हटले. शोध लागेल तेव्हाच या. इथपर्यंत किष्किंधा कांड. आणि यानंतर सुरू होते ती हनुमानजींची अतुलनीय अशी कामगिरी आणि आपला प्रवेश होतो सुंदरकांडामध्ये. आता हनुमानजी, नील, अंगद, जामवंत हे सगळेजण शोधायला निघतात. माता सीतेचा शोध घेण्यासाठी समुद्राच्या तटावर
जायचं असं यांचं ठरतं. पण त्याच्या आधी जटायू ज्यांच्याबद्दल आपण ऐकलं, त्यांचे भाऊ संपाती यांची भेट होते. आणि हे संपाती यांना समुद्र तटावर एक, तुम्ही तिथे जा समुद्र तटावर, आणि तिथे गेल्यानंतर एक तपस्विनी तिथे राहते. तिचं नाव आहे स्वयंप्रभा, आणि ती तुम्हाला पत्ता देऊ शकते, ती तुम्हाला सांगू शकते. आणि म्हणून ही सगळी सेना समुद्र तटावर, आणि जटायूचे भाऊ संपाती यांनी सांगितल्याप्रमाणे तपस्विनी स्वयंप्रभेचं दर्शन हे सगळे जण घेतात. आणि स्वयंप्रभाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही श्री रामरायांचे सेवक आहोत, त्यांच्या पत्नीचं हरण झालंय, तो दुष्ट राक्षस तिला घेऊन आलाय, पण तिचाच शोध घेण्यासाठी आम्ही निघालोय, असं जेव्हा स्वयंप्रभेला कळतं यांच्याकडून, तेव्हा स्वयंप्रभा अत्यंत सुंदर गोड चवीची, मधुर चवीची फळं यांना खायला देते. आगत स्वागत यांचं होतं. आणि त्यानंतर स्वयंप्रभा यांना सांगते की समुद्राच्या पलीकडे एक नगर आहे, ते नगर संपूर्णपणे सोन्याचं आहे, सुवर्ण नगर. जामवंतजी विचारतात, काय नाव आहे नगराचं? लंका. पूर्ण सोन्याची आहे बरं का लंका, स्वयंप्रभा सांगते. हा, मग तिथे लंका नरेश रावणाचं साम्राज्य आहे, आणि या दुष्ट रावणानीच माता सीतेला लंकेमध्ये लपवून ठेवलाय. जमलं, पत्ता, पूर्ण पत्ता लागला. आता समुद्राच्या पैल तीरावर ही लंका, आणि म्हणून आता यांच्यामध्ये चर्चा होते, समुद्राच्या पैल तीरावर कोण जाईल, कोण जाईल. तासभर चर्चा चालते. सूर्यदेवाकडून प्रेरणा जामवंतजींना प्राप्त होते, आणि जामवंतजी हनुमानजींना बालपणी घडलेला प्रसंग आठवण करून देतात की हे हनुमंता, तू आकाश मार्गाने उड्डाण करू शकतोस. म्हणे कसं काय? म्हणे लहानपणी तू सूर्य तुला फळासारखा दिसला, तू हट्ट धरला होतास की त्या फळाला मला खायचंच आहे, आणि म्हणून तू सूर्यापर्यंत जवळ आकाश मार्गाने उड्डाण करून निघाला होतास. म्हणे असं? हो. म्हणे तू उड्डाण करू शकतोस, एवढा मोठा समुद्र पार करून लंकेमध्ये आपण केव्हा पोहोचू, केव्हा माता सीतेचा शोध लावू, तेव्हा तू उड्डाण करून जाऊ शकतोस. आम्ही राहतो पहिल्या तीरावर, तू जा समुद्राला पार करून. म्हणे कसं काय शक्य आहे? मी आकाश मार्गाने उडू शकतो म्हणजे काय? जामवंतजी सांगतात, हो रे बाबा, तू नक्की उडू शकतोस, तू उड्डाण करण्याची क्षमता तुझ्याकडे आहे, सामर्थ्य तुझ्याकडे आहे. म्हणे असं? म्हणे हो. काय करू? प्रयत्न करतात, नाही जमत. मग शेवटी जय सियाराम, जय श्रीराम सर्वांग ताकदीनं शरीरामध्ये आविर्भूत पंचतत्वाला एकवटून जय सियाराम असा जोरात आवाज, जय सियाराम. आणि जसं जय सियाराम म्हटलं, हनुमानजी उडू लागले आकाश मार्गाने. हनुमानजीचं प्रस्थान. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम.
रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। आकाश मार्गाने उड्डाण केलं आणि सगळ्यांना बरं वाटलं, सगळ्यांना चांगलं वाटलं. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। आकाश मार्गाने उड्डाण केलं आणि काही अंतरावर नाही पोहोचत तर मैनाक पर्वत हे पर्वताचे राजा हिमालय आणि मैना राणीचे पुत्र होते. मैनाक पर्वत पवनदेवाचे ते मित्र होते आणि हनुमंत रायाच्या समोर येऊन उभे राहिले आणि सांगितलं, मी सोन्याचा पर्वत आहे हनुमंता, विश्राम करा, विश्राम करा. पण हनुमंतरायांनी सांगितलं, सोनं का असे ना बाबा, पण माझ्या स्वामींचं काम करायला मी निघालोय आणि ते काम झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. असं करतो ना, माझं काम पूर्ण यशस्वी करून येतो, काम फत्ते करून येतो आणि माझी कामगिरी पूर्ण झाली का मग येऊन इथं विश्राम करीन. जो प्रभूचं कार्य करत असतो ना, जो ईश्वराचं कार्य करत असतो ना, त्याला अडथळे फार येत असतात. बिना अडथळ्याशिवाय आणि बिना संकटाशिवाय ईश्वराचं काम पूर्ण होऊ शकत नाही. सगळ्यात पहिला अडथळा म्हणजे मैनाक पर्वत. म्हणे मी संपूर्णपणे सोन्याचा आहे. आता सोन्याचा मोह कोणाला नाही महाराज. आपल्यासारख्यानं म्हटलं असतं आरामही करू, इथं थोडस 2-3 पिशव्या भरून घेऊनही जाऊ. सोन्याचा मोह. पण हनुमानजींनी म्हटलं नाही नाही, माझी कामगिरी पूर्ण झाल्याशिवाय मी इथं विश्राम करू शकत नाही. आता निघाले दुसरा अडथळा असा की सर्पाची माता सुरसा. देवतांनी काय केलं, स्वर्गातले देव म्हणे राम प्रभूंचं कार्य करायला निघालंय हे वानर, पण म्हणे हे करू शकते का. आणि म्हणून परीक्षा घेण्यासाठी त्या ठिकाणी सर्पांची माता राहत होती. सर्प म्हणजे साप बरं. त्या सापांची माता राहत होती, तिचं नाव सुरसा. आणि तिला सांगितलं, म्हणे तू परीक्षा घे आता याची, या वानराची तू परीक्षा घे. तिनं काय केलं, समुद्राच्या मध्यभागी ती आपलं तोंड असं आ करून ती तिथं समुद्राच्या मध्यभागी येऊन राहिली. तोंड तिनं आ केलं, जसं काही एक गुफा आहे. आता हनुमानजींनी पाहिलं आणि विचार केला. प्रस्तावनेतच आपण ऐकलं की सुंदरकांडामध्ये प्रत्येक गोष्ट विचार करून केली आहे. किष्किंधा कांडामध्ये फक्त विचारच केला, सुंदरकांडामध्ये विचारही केला आणि कृतीही केली. लंका कांडामध्ये विचार केलाच नाही, डायरेक्ट ऍक्शन घेतली. हनुमानजींनी विचार केला, म्हणे ही गुफा कदाचित काहीतरी असू शकते, ही गुफा नाहीच. आणि म्हणून जशी सुरसा माता म्हणते, हनुमानजी थांबतात, एकाएकी त्या गुफेमध्ये शिरत नाही. सुरसा माता म्हणते, अरे मी तुला खायला आली आहे.
राम प्रभू म्हणतात, ठीक आहे ना, तू मला खायला आली आहे ना, मी तुझा आदरच करतो, खुशाल खा म्हटले मला. पण माझ्या प्रभूंचं काम करून आल्यावर मी स्वतःहून तुझ्याकडे येईल. म्हणे नाही, मला तुला आत्ता खायचंय. अगं मला येऊ दे लंकेतून, मग खुशाल खा. म्हणे नाही, मी तुला आत्ता खाणार. आणि ही सुरसा काय करते, ही सुरसा तिचा तोंड जे आहे ते वाढवते. पहिल्यांदा 8 योजन इतकं वाढवते. हनुमानजी स्वतःला 16 योजन एवढे वाढवतात. मग ही 32 योजन एवढं तोंड वाढवते हिचं. हनुमानजी स्वतःला 64 योजन एवढं वाढवतात. आता ही सुरसा आता मोजताच येत नाही लांबी, 100 योजन कदाचित ही सुरसा एवढं तोंड वाढवते. हनुमानजी विचार करतात काय करावं, आणि विचार करून जय श्रीराम, जय सियाराम अत्यंत सूक्ष्म असं रूप धारण करतात. तिच्या मुखात जाऊन परत येतात आणि म्हणतात, हे बघ, तुला मला खायचं होतं ना, मी तुझ्या मुखात गेलो, परत आलो, तू मला खाऊ शकली नाही, आता मला जाऊ दे. सर्पाची माता सुरसा ही प्रसन्न होते आणि ही सांगते की मला देवतांकडून आज्ञा मिळाली होती तुझी परीक्षा घेण्यासाठी, पण तू अत्यंत चतुर आहेस, धैर्यवान आहेस, शौर्यवान आहेस, आणि म्हणून अतुलित बलधामा असं वर्णन हनुमानजींचं आपण नेहमी करतो. आणि म्हणून म्हणे, तुला मी आशीर्वाद देतो, माता सीतेचा शोध नक्की तुला लागेल, जा, तू यशस्वी होशील, तू कीर्तिवंत होशील. आणि म्हणून आता इथून निघाले आणि यशस्वी भव असा आशीर्वाद प्राप्त केला आणि निघाले. आता कुठं आले, आता जसे लंकेच्या निकट पोहोचले, लंकेच्या जवळ पोहोचले, इथं सिंहिका नावाची एक राक्षसी दिसली. हनुमंतांनी थोडासा विचार केला, म्हणे हिला ठेवून जमणार नाही, आता आपण ॲक्शन घेतली पाहिजे, कारण आपल्याला लंकेच्या आत शिरायचंय. आणि म्हणून काय केलं, हिला ठार केलं, हिचा वध केला. त्यानंतर जसे पुन्हा अधिक जवळ आले लंकेच्या, तशीच लंकिणी नावाची राक्षसी, आणि तिला सुद्धा ठार केलं, तिचा सुद्धा वध केला. आणि आता लंकेमध्ये हनुमानजींनी प्रवेश केला. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सीताराम जय सीताराम, सीताराम जय सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीता. जय श्री राम. राघव राजा राम, पतित पावन सीताराम. जसा लंकेमध्ये प्रवेश केला, सगळीकडे पाहिलं, मदिरापान, मांस भक्षण, परस्परांशी भांडण करणारे सगळी जनता, जुगार,
हे सगळं पाहिलं, मनाला दुःख वाटलं, पण विचार केला. लंका नरेश रावण, रावणासारखा राक्षस ज्या नगरामध्ये राहतो आहे, त्या नगरामध्ये मदिरापान, मांसभक्षण, जुगार, परस्परांमध्ये वाद, असमाधान, अशांती, कलह हे राहीलच. आता काय केलं? विचार केला. म्हणे माता सीतेला ठेवलं असेल, कुठं ठेवलं असेल? म्हणे एखाद्या मंदिरात. आणि म्हणून पहिल्यांदा नगरामध्ये मंदिर शोधण्याचा प्रयत्न केला. पण आश्चर्य, नगरात मंदिरच भेटलं नाही. आता काय करावं? आणि म्हणून सूक्ष्म रूप धारण केलं. सूक्ष्म रूप, मसक समान रूप कपीधरी, मच्छर की तरह छोटा सा रूप धारण किया भक्तराज श्री हनुमंतर जी ने. और छोटा सा रूप इसलिए धारण किया प्यारी आत्माओं कि ये छोटे शरीर को लेकर मैं हर घर में जा सकता हूं. प्रत्येक घरात मला जाऊन पाहता येईल. आणि म्हणून सूक्ष्म रूप धारण केलं. पुरे रखवारे देखी बहु कपिमन किन्ह विचार, अति लघु रूप धरो निसी नगर करो पैसार. अत्यंत सूक्ष्म रूप धारण केलं आणि घराघरात माता सीतेला शोधलं. घराघरात, मंदिर मंदिर प्रतिकर शोधा. घराघरात शोधलं, मंदिरं शोधली, मंदिरच नाही, घराघरात शोधलं, माता सीता कोणत्याच घरात नाही. आता काय करावं? काय करावं? कसा पत्ता लावू मी या माता सीतेचा? कसा मला शोध लागेल माता सीतेचा? असा विचार करत उभे आहेत. तो एका घरावर दृष्टी पडली. एका घरावर दृष्टी पडली आणि जशी त्या घरावर दृष्टी पडली, त्या घराच्या अंगणामध्ये आले. पाहिलं तर त्या घराच्या अंगणामध्ये तुळशीची रोपं लावली होती. संपूर्ण लंकानगर फिरले, पण एकाही घरात तुळशीची रोपं नाहीत. पण या घरात तुळशीची रोपं आहेत. आश्चर्य वाटलं आणि थांबले. इथं काहीतरी आपल्याला मिळू शकतं असा अंदाज आला. वन वन ढूंढ रहे रघुराई, जनक दुलारी कहीं न पाई. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. हनुमान उपवन में आए, वृक्ष तले सीता को पाई. आंसू बरसे आठों या, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. एकंदरीत विचार केला, तुळशीची रोपं राक्षसाच्या घरात असूच शकत नाही. आणि म्हणून काहीतरी इथून आपल्याला सुगावा मिळेल. आणि म्हणून एका साधारण ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि अंगणात प्रवेश केला. जसा अंगणामध्ये प्रवेश केला, संपूर्ण वातावरण अत्यंत पवित्र, प्रसन्न, रममाण भासलं.
आणि खात्री पटली आपण योग्य ठिकाणी पोचलो. खात्री पटली आपण योग्य ठिकाणी पोचलो. आता ज्या घराच्या भिंती होत्या त्या घराच्या भिंती मोठ्या विचित्र होत्या. रंगवलेल्या होत्याच, पण त्या भिंतीवर रा अक्षर वर लिहिलं होतं, म अक्षर खाली लिहिलं होतं. राम असं एकत्र लिहिलं नव्हतं. रा अक्षर वर, म अक्षर खाली, रा अक्षर वर, म अक्षर खाली. जणू काही या दोन अक्षरांनी त्या भिंतीवर नक्षीकामच केलं होतं. हनुमानजी खुश झाले, आनंदित झाले. म्हणे रावणाच्या लंकेत सुद्धा मला राम हे दोन अक्षर भेटलेत. हा म्हणे या घरी कोण राहतो मला माहित नाही, आणि यांनी कोणत्या अर्थानं ती राम अक्षर भिंतीवर लिहिली हेही मला माहित नाही, पण या दोन अक्षरांना वाचून मला माझ्या प्रभूंचं दर्शन मात्र झालं हे खरंय. आणि म्हणून राम राम असं वाचलं आणि ब्राह्मणाचाच वेश धारण करून आले होते. जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम असं भजन सुरू केलं. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. या लंकेमध्ये, या रावणाच्या लंकेमध्ये राम नावाचा उद्घोष कुणाजवळ आहे एवढी हिम्मत. आणि म्हणून घराचे मालक अंगणामध्ये आले. कोण होते घराचे मालक? विभीषण. हा कोने कोने पता लगाया, भगत विभीषण का घर पाया, हनुमान ने किया प्रणाम, हनुमान ने किया प्रणाम, पतित पावन सीताराम, रघुपति राघव राम, पतित पावन सीताराम. आता जसे विभीषण आले आणि विभीषणाने श्री राम नावाचा उद्घोष करणाऱ्या या ब्राह्मणाला पाहिलं. थांब रे बाबा, थांब थांब, हा राम नावाचा जय जयकार इथं करू नकोस, तुझाही प्राण जाईल आणि तुझ्यासोबत माझाही. थांब रे बाबा थांब. आणि मग परिचय झाला. मी हनुमंत आहे, श्रीरामांचा सेवक. विभीषण पाया पडले. अरे बाबा, मी सुद्धा श्रीरामाचा भक्तच आहोत, तरीच भिंतीवर तू राम लिहिलंय. मला वाटलंच होतं की इथं माझ्या स्वामीचाच भक्त राहतोय. अरे बाबा, मी आहे रामाचा भक्त, पण हे रा आणि म हे फक्त मला माहित आहे गुपित. हे नगरातल्या कुणालाच माहित नाही. म्हणे नगरात राहणारे वाचत नाही, वाचतात ना. मग ते कसं वाचतात? रा म्हणजे रावण, म म्हणजे मंदोदरी. हा माझे भाऊ आणि माझी वहिनी. मला असं समजतात की मी रावणाचा भक्त आहे. मंदोदरी माझी आई आहे, ती माझी वहिनी आहे. आणि या अर्थी लंकेमधले लोक हे वाचतात. एकंदरीत चर्चा झाली आणि हनुमानजींनी आपल्या येण्याचं प्रयोजन सांगितलं. म्हणे माता सीतेचा पत्ता मला पाहिजे, आणि आता तुझ्याशी भेटून बोलून मला हे नक्की कळलं की तूच मला पत्ता सांगू शकतो. पण विभीषणा, सांग माता सीता कुठे आहे? त्या दुष्ट राक्षसाने माता सीतेला कुठं ठेवलंय सांग. विभीषण काय म्हणतात? बाबा रे, या संकटात मला नको टाकूस. या लंकेमध्ये मी राम भक्त कसा राहतोय? 32 दातांच्या आतमध्ये जशी जीभ राहते ना, तसा मी या लंकेमध्ये राम भक्त विभीषण राहतोय.
अरे बाबा, मी तुला पत्ता नाही सांगू शकत. हनुमानजी मूळ रूपामध्ये परिवर्तित होतात, स्वतःचा परिचय करून देतात आणि विभीषणाला विभीषणाच्या सामर्थ्याची जाणीव करून देतात. काय म्हटलंस तू? पुन्हा म्हण. म्हणे लंकेमध्ये मी असा राहतोय, 32 दाताच्या आतमध्ये जशी जीभ राहते ना. अरे मग तू तर खरा सामर्थ्यवान आहेस. म्हणे कसा काय? म्हणे 32 दाताच्या आतमध्ये जीभ राहते. हा मंडळी, हा जीभ नावाचा जो अवयव आहे ना, हा एकमेव असा अवयव आहे आपल्या शरीरामधला की वयाचा प्रभाव या जिभेवर होत नाही. डोळे जातात, केस पांढरे होतात, हात थकतात, पाय चालू शकत नाही, सगळे इंद्रिय थकतात, पण ही जीभ जशीच्या तशीच असते नाही का? जशीच्या तशीच. एकमेव हा असा अवयव आहे, जन्माला आलो आपण तेव्हापासून तर जाईपर्यंत हा अवयव जीभ नावाचा हा जसाच्या तसा आपल्या शरीरामध्ये राहतो. हा ए अकेली जिह्वा ही केवल मात्र एक ऐसी है जो मरते दम तक हमारा साथ नहीं छोड़ती, जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. हा विभीषण हनुमंतरायाला समजून सांगत आहेत की अरे बाबा, 32 दाताच्या आतमध्ये ही जीभ राहते, इथपर्यंत खरं आहे, पण या जिभेचं सामर्थ्य माहित नाही का तुला? दातांना घाबरायचं काय काम आहे हिला? म्हणे अरे नाही, दात दुर्जन आहेत, जीभ सज्जन आहे. दुर्जनानं जर विचार केला तर जीभ कधीही तो चेंगरू शकतो. हा दुर्जनानं जर विचार केला तर जीभ कधीही तो चेंगरून टाकू शकतो. हा आता आम्ही किती दारूबंदीवर बोलावं, हा किती दारूबंदीवर बोलावं, आणि एखाद्याने येऊन म्हणावंच की तुम्हाला काय वाटते, दारू पिणं हे साधं सोपं काम आहे? एखाद्याने येऊन म्हणावंच तुम्हाला काय वाटते, दारू पिणं हे साधं सोपं काम आहे? हा असं तुमच्यात हिम्मत तर दाखवा पिऊन. हा काय करावं? विभीषण सांगत आहे बाबा, दात दुर्जन आहेत, जीभ सज्जन आहे. या दुर्जन दातांनी जर ठरवलं ना तर जिभेला कधीही चेंगरून टाकू शकतात. हनुमानजी सांगतात अरे बाबा, दात जरी 32 आहेत आणि जीभ जरी एकटी आहे, पण हिनं जर ठरवलं आणि ही जर का पलटली तर ही 32 दातांना पाडण्याचं सामर्थ्य हिच्यात ठेवू शकते. हा विभीषणानं सांगितलं. म्हणे हिच्यात एकही हाड नाही, ही हाडाशिवाय आहे, पण हिच्यात एवढी ताकद आहे महाराज का ही जर पलटली ना ही सगळ्या हाडाचा चुरा करू शकते. एवढी ताकद म्हटलं हिच्यात आहे. आणि तू घाबरतो? हा तू घाबरतो? तू घाबरू नकोस विभीषणा. हा अरे जीभ किती ताकदवान आहे. हा आणि म्हणून तर भगवंतांनी डबल लॉक सिस्टीम, जीभ कुठे आहे? आतमध्ये तोंडामध्ये डबल लॉक सिस्टीम. पहिल्यांदा ओठाचं लॉक, त्याच्यानंतर 32 दाताचं लॉक आणि त्याच्या आतमध्ये जिभेला ठेवलं. हा म्हणे ही हाड एकही नाही हिच्यात, पण हिच्यात सामर्थ्य एवढं आहे का ही जर बोलली, जीभ ही जर पलटली तर समोरच्याच्या हाडाचा चुरा केल्याशिवाय राहणार नाही. एवढं सामर्थ्य म्हणे जिभेमध्ये आहे. आणि तू जर 32 दाताच्या आतमध्ये राहणारी जीभ स्वतःला समजत आहे तर मग तू खरा सामर्थ्यवान आहे बाबा. सांग मला, सांग पत्ता सांग. आणि मग विभीषणाने पत्ता सांगितला, अशोक वाटिका. आणि या अशोक वाटिकेमध्ये माता सीता
एका वृक्षाखाली राक्षसींचा पहारा तिथं आहे आणि माता सीता या अशोक वाटिकेमध्ये आहे. हनुमान उपवन में आए, हनुमान उपवन में आए, वृक्ष तले सीता को पाए, आंसू बरसे आठों या पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. हनुमानजी या अशोक वाटिकेमध्ये आले. सूक्ष्म रूप धरी सिंहही दिखावा, विकट रूप धरी लंक जरावा. आता हनुमानजी अशोक वाटिका या उपवनामध्ये, या वनामध्ये, या बगीच्यामध्ये प्रवेश करतात. सूक्ष्म रूप धरून सगळं काही पहिले पाहून घेतात. रावण आणि रावणाचा संपूर्ण काफिला, आणि धाड 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 करत रावण येतोय. महाभयंकर आक्राळ विक्राळ, काळ्या कुट्ट विक्राळ अशा राक्षसींचा पहारा आहे. माता सीता त्यांच्याकडे पाहू शकत नाही. झाडाच्या बुंध्याकडे तोंड करून, या सगळ्यांच्या पाठमोरी झाडाच्या बुंध्याकडे तोंड करून राम नावाचा अखंड जप करीत ती महान तपस्विनी परम योगिनी माता सीता तिथे बसलेली आहे. हे सगळ्या राक्षसी आणि तो रावणाचा काफिला धाड 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 हे सगळं काही सूक्ष्म रूप धारण करून हनुमानजींनी पाहून घेतलं. आणि जसा रावण संपूर्ण ताफ्यासहित आला तसा परत गेला. आणि तिथे एक राक्षसी असते, तिचं नाव असते त्रिजटा. ही राक्षसी कायम सीता मातेसोबत प्रेमाने बोलत असते. ही राक्षसी तिला सांगते की ए बाई, ये आता इकडे तोंड करून बस. गेला तो रावण, हा आता तो परत यायचा नाही. दिवसातून रोज एकदा रावण यायचे आणि निघून जायचे. म्हणे गेला तो, आता परत यायचा नाही, ये आता, ये इकडे. आणि ही त्रिजटा राक्षसी सांगते, तुला सांगू का, आज पहाटे मला खूप सुंदर स्वप्न पडलं. श्री रामाचे दूत, आज पहाटे श्री रामाचे दूत येणार आहेत आणि तुला काहीतरी परम संदेश देणार आहे, असं स्वप्न मला पडलं. ती सांगते पहाटेचं स्वप्न खरं होत असता आणि दोघींमध्ये असा वार्तालाप चाललाय. दोघींमध्ये असा वार्तालाप चाललाय आणि असा वार्तालाप चालला असताना हनुमानजी त्या ठिकाणी येतात. माता सीतेला हनुमानजी माता सीतेला प्रणाम करतात आणि तिला हाक मारतात. अग हे मातेश्वरी, अग बघ माझ्याकडे, मी रामदूत म्हणून आलोय. रामदूत म्हणून. कोण आहेस तू? झाडाच्या बुंध्याकडे तोंड करून माता सियाजीव बसलेली आहे. रामदूत, कोण आहेस तू? मी हनुमंत आहे. हनुमंत, तू रामदूत? नाही नाही, माझा विश्वास नाही, माझा विश्वास नाही. तो रावण राक्षस, तो मायावी आहे, तो अत्यंत दुष्ट आहे. तो त्याच्या कोणी एखाद्या सेवकाला पाठवेल आणि मला असं म्हणायला सांगेल की जा तू सीतेजवळ म्हण मी रामदूत आलोय. मी तुझ्यावर विश्वास ठेवत नाही. हनुमानजी मुद्रिका दाखवतात. मुद्रिका म्हणजे अंगठी. आता कोणत्या ग्रंथात संदर्भ आलाय की श्रीरामांनी माता सीतेचा चुडामणी दिला. कोणत्या ग्रंथात संदर्भ आलाय मुद्रिका म्हणजे अंगठी दिली. काहीतरी अलंकार घेऊन पाठवलं हे लक्षात ठेवा. मुद्रिका दाखवली. म्हणे नाही नाही,
या मुद्रिकेवरही माझा विश्वास नाही. एकसारखे दागिने काय घडवू शकत नाही. त्या रावणाला म्हणे सगळं काही अवगत आहे. तो माझ्यासारखे आभूषण, माझ्या अलंकारासारखे अलंकार तो नव्यानं घडवू शकतो. माझा याच्यावरही विश्वास नाही. आणि मग हनुमानजी विचार करतात. काही क्षण विचार केल्यानंतर हनुमानजी हाक मारतात, हे जानकी माता. चाहे मस्तक कटे हमारा, मैं नहीं देखूं बदन तुम्हारा. मेरे तन मन धन है राम, मेरे तन मन धन है राम. पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम. पतित पावन सीताराम. ऊपर से मुद्रिका गिराई, सीता जी ने कंठ लगाई. हनुमान ने किया प्रणाम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम.